सो या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे मॅक्लॉरिन्सचे अजून पुढचे न्यूमरिकल्स. क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट log 1 प्लस tan x इज इक्वल टू. सो इथून तुम्हाला काय जाणून घ्यायचंय की आपल्याला एक्स क्यूब पर्यंतच इक्वेशन एक्सपांड करायचं आहे. सो log 1 प्लस समथिंग हा तर फॉर्म्युला आपल्याकडे आहे, जो फॉर्म्युला आहे log 1 प्लस एक्स चा. ओके, सो जी काय मी लिस्ट मेन्शन केली होती त्यात log 1 प्लस एक्स चा फॉर्म्युला काय आहे, एक्स मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स क्यूब बाय 3 हा फॉर्म्युला आहे आपला. एक्स मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स क्यूब बाय 3 अँड सो ऑन. मी इथेच का थांबलो, कारण मला एक्स क्यूब पर्यंतच घ्यायचा आहे. मग log 1 प्लस समथिंग चा फॉर्म्युला हा आहे. मग log 1 प्लस tan x चा काय असेल, log 1 प्लस tan x म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे तिथे मला काय लिहायचं, tan x लिहायचं. तिथे काय येईल, tan x चा स्क्वेअर बाय 2 tan x चा क्यूब बाय 3 अँड सो ऑन. सो हे झालं माझं स्टँडर्ड एक्सपान्शन. आता आपल्याकडे tan x चे एक्सपान्शन पण आहे. ओके, सो लिस्ट मध्ये आपण tan x एक्सपान्शन बघूया. tan x एक्सपान्शन आहे x प्लस एक्स क्यूब बाय 3 प्लस एक्स रेज टू 5 अँड सो ऑन. बट आपल्याला एक्स रेज टू 5 ची टर्म नकोच आहे, आपल्याला कुठपर्यंत हवंय, एक्स क्यूब पर्यंत हवंय. मग मी फक्त एवढंच घेतो, एक्स प्लस एक्स क्यूब बाय 3. सो tan x ला मी कशाने रिप्लेस करणार आहे, एक्स प्लस एक्स क्यूब बाय 3 ने रिप्लेस करणार. ओके, सो tan x ला रिप्लेस करतोय मग एक्स प्लस एक्स क्यूब बाय 3 एक्स प्लस एक्स क्यूब बाय 3 स्क्वेअर बाय 2 एक्स प्लस एक्स क्यूब बाय 3 चा क्यूब बाय 3 सब. सो आता मला हे एक्सपांड करायचंय आणि आन्सर सॉल्व करायचा आहे. सो इथे काही एक्सपान्शनच नाही, सो याला असंच सोडून देऊया, एक्स प्लस एक्स क्यूब बाय 3 मायनस एक मोठा ब्रॅकेट देतो, मला ए प्लस बी होल स्क्वेअर एक्सपांड करायचा आहे. फॉर्म्युला असतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. सो ए स्क्वेअर काय झाला, एक्स स्क्वेअर, बी स्क्वेअर काय झाला, एक्स क्यूब चा स्क्वेअर जो होणार आहे एक्स रेज टू 6. आपल्या इक्वेशनच्या बाहेर आहे, मग कशाला कष्ट करायचं इक्वेशन करायला. सो तुम्हाला बघूनच कळलं पाहिजे की आपल्या इक्वेशनचा स्क्वेअर होऊ शकत नाही, एक्स क्यूबच्या वर जाऊ शकत नाही. सो पहिल्याचा स्क्वेअर आला, दुसऱ्याचा स्क्वेअर नाही आला. आता काय उरलंय, 2 इंटू ए इंटू बी. मग जर मी एक्स नी एक्स क्यूब ला मल्टिप्लाय केलं तर ह्याची पॉवर 1 ह्याची पॉवर 3 पॉवर पॉवर ऍड होणार 4 होणार. अगेन आपल्या इक्वेशनच्या काय गेलं, बाहेर गेलं. मग कशाला एक्सपांड करायचं, फक्त आणि फक्त इथे ए स्क्वेअरच लागू झालेला आहे, बाकी सगळं गेलेलं आहे. सो लागू काय झालंय, फक्त ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर गेला प्लस 2ab गेला, सगळं गेलं आणि खाली उरलं 2. इथे बघू, व्हॉट इज ए प्लस बी होल क्यूब फॉर्म्युला, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हा फॉर्म्युला आहे आपला, बरोबर आहे. चला स्टार्ट करतो. ए क्यूब, एक्स चा क्यूब एक्स क्यूब, ह्याचा स्क्वेअर इंटू हा, याचा स्क्वेअर असेल एक्स स्क्वेअर आणि 3, 2 आणि 3 5 बाहेर गेलं. हे इंटू ए इंटू बी चा स्क्वेअर, म्हणजे पहिलं इंटू ह्याचा स्क्वेअर, अरे ह्याचा स्क्वेअर ऑलरेडी मगाशी बाहेर काढलाय, परत बाहेरच जाणार. आणि याचा क्यूब म्हणजे 3 इंटू 3 9, म्हणजे हे परत बाहेर गेलं. सो ह्या टर्म मधनं पण फक्त कुठली टर्म आली, पहिलीच, आणि खाली काय राहिलं 3. सो फायनल आन्सर काय येईल आपलं, एक्स एक्स स्क्वेअर ची टर्म एकच आहे, मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 आणि एक्स क्यूबच्या 2 टर्म्स आहेत. इथे एक्स क्यूब आहे, इथे एक्स क्यूब आहे. या एक्स क्यूब सोबत कोण दिसतंय तुम्हाला 1/3, या एक्स क्यूब सोबत कोण दिसतंय तुम्हाला 1/3. कॅल्सी मध्ये 1/3 प्लस 1/3 करा, 2/3 एक्स क्यूब. हेन्स प्रूव्ह. सो अशा प्रकारे तुम्हाला बेसिक फॉर्म्युले सबस्टिट्यूट करता आले पाहिजे, मल्टिप्लाय करता आले पाहिजे, ब्रॅकेट्स ओपन करता आले पाहिजे, आपली लिमिट सेट करता आली पाहिजे की आपल्याला कुठपर्यंत जायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया.
Again, going to the substitution question. Sin inverse x is 2x upon 1 plus x square. तुम्हाला काही बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे एक्सपान्शनचे फॉर्म्युले पाठ पाहिजे, जसं की मी ते यूज करून दाखवतो तुम्हाला. लेट्स सबस्टिट्यूट x इज इक्वल टू टॅन थिटा. मी का केलंय हे तुम्हाला लगेच समजावतो. जर मी इथे टॅन थिटा पुट केला तर y इज इक्वल टू, क्वेश्चनला काय नाव दिलंय मी तात्पुरतं y इज इक्वल टू साइन इनवर्स 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे झालं माझं सबस्टिट्यूशन. एक्स ला टॅन थिटा लिहिलं, एक्स स्क्वेअर ला टॅन स्क्वेअर लिहिलं. बट जर का तुम्हाला स्टँडर्ड साइन 2 थिटाचा फॉर्म्युला पाठ असेल तर हा आहे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला. 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा कोणाचा फॉर्म्युला आहे? साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. सो मी या अख्ख्याच्या अख्ख्याला रिप्लेस करतोय साइन 2 थिटा. या अख्ख्याला कशा रिप्लेस केलं मी? साइन 2 थिटाने. साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल झाला, देअरफॉर y काय उरला? 2 थिटा. y काय उरला? 2 थिटा. आणि हु वॉज थिटा? थिटा तर मी बनवलाय, क्वेश्चन एक्स आहे. थिटा कोण आहे? का बघा इथे थिटा आहे. जर मला थिटा हवा असेल तर टॅन तिकडे जाईल. टॅन जेव्हा पलीकडे जाते इज इक्वल टू च्या, तेव्हा होतं टॅन इनवर्स. सो थिटा काय असेल? टॅन इनवर्स एक्स. थिटा काय असेल? टॅन इनवर्स एक्स. हा 2 तसाच. थिटा काय असेल? टॅन इनवर्स एक्स. आणि टॅन इनवर्स एक्स चं फॉर्म्युला आपल्याकडे आहे, एक्सपान्जन आपल्याकडे आहे. टॅन इनवर्स एक्स एक्सपान्जन काय आहे? एक्स मायनस एक्स क्यूब बाय 3 प्लस एक्स रेज टू 5 बाय 5. हे टॅन इनवर्स एक्सपान्जन आपल्याकडे आहे. सो एक्स मायनस एक्स क्यूब बाय 3 प्लस x raised to 5 by 5 minus x raised to 7 by 7 so on. आन्सर संपलं. जर का तुम्हाला सबस्टिट्यूशन पाठ असेल ना, तर जेवढा अवघड मगाचा क्वेश्चन होता, मल्टिप्लाय करायचंय, ब्रॅकेट ओपन करायचंय, स्क्वेअर करायचंय, तितक्या पटीने सोपा क्वेश्चन आहे. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की काय सबस्टिट्यूट करायचंय आणि कोणाचा फॉर्म्युला कुठे आहे. आणि हे हिंट देऊ का? इथे जर का साइन इनवर्स आहे तर आतला फॉर्म्युला कंपल्सरी साइनचाच असणार आहे, तरच आन्सर सोपं होणार आहे. सो हिंटनी लक्षात ठेवा की आतमध्ये कुठला फॉर्म्युला येणार आहे, त्यानुसार तुम्हाला सबस्टिट्यूशन करायला थोडीशी मदत होईल. ओके, अजून एक क्वेश्चन बघूया आपण. ओके, सेक इनवर्स 1 अपॉन 1 मायनस 2x ला प्रूव्ह करायचंय. चलो, सो लेट्स सबस्टिट्यूट x is equal to sin theta. So by practice, by experience, by knowing the formulas, तुम्हाला कळेल सबस्टिट्यूशन काय करायचं. सो जर मी सबस्टिट्यूट केलं तर लेट्स क्वेश्चनला नाव देतो y is equal to sec inverse 1 upon 1 minus 2 sin square theta. 1 minus 2 sin square theta. So sec inverse 1 upon 1 minus 2 sin square theta हा फॉर्म्युला आहे cos 2 थिटाचा. हा फॉर्म्युला कोणाचा आहे? cos 2 थिटाचा. कुठला? डिनॉमिनेटरचा. 1 minus 2 sin square theta. आणि 1 अपॉन cos काय असतं? sec. सो मी याला असं लिहू शकतो, sec इनवर्स sec 2 थिटा. 1 अपॉन cos काय असतं? sec. अगेन sec आणि sec काय झालं? कॅन्सल. सो y इज इक्वल टू आला फक्त आणि फक्त 2 थिटा. सो बाय नोईंग द बेसिक इक्वेशन्स तुम्ही हे आणू शकता. आता हु वॉज थिटा? थिटा इकडे, मला साइन पलीकडे न्यायचंय. साइन पलीकडे जाऊन काय होणार आहे? साइन इनवर्स एक्स. सो 2 थिटा झाला 2 साइन इनवर्स एक्स. 2 ला हात लावत नाही. व्हॉट वॉज द इक्वेशन ऑफ साइन इनवर्स एक्स? एक्स प्लस 1 2 3 1 2 3 4 5 सगळं सबस्टिट्यूट करतो मी. सो x प्लस 1 2 3 1 2 3 4 5 and so on. Hence proved. So by knowing the basic trigonometric expressions तुम्हाला सबस्टिट्यूशन्स कळणार आहेत. आणि हे क्वेश्चन्स खरोखर खूप जास्त सोपे असतात रॅदर दॅन बाकी आपले सगळे मॅक्लॉरिनचे जे क्वेश्चन होते त्यापेक्षा हा टाइप सगळ्यात सोपा आहे. ओके, सो इथे मी मॅक्लॉरिन सिरीज संपवतोय.
थँक्यू.